श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, 8-10 लसूण पाकळ्या, थोडंसं जिरं व 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून ओबडधोबड वाटण करून घ्या. त्यानंतर थालीपीठाची भाजणी कशी बनवायची याचाही व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याच भाजणीपासून बनवलेलं हे थालीपीठाचं पीठ, त्यामध्ये थोडासा कांदा, लाल तिखट, थोडीशी बडीशेप व थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्या. त्याच्यामध्ये आपण आत्ता केलेलं वाटण टाका. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्या. परंतु भाकरीपेक्षा हे पीठ थोडंसं सैलसर ठेवा, जेणेकरून थालीपीठ अजून खुसखुशीत बनेल. पीठ मळून झालं की थालीपीठ लगेचच थापायला घ्यायचं. जास्त वेळ पीठ मळून ठेवायचं नाही. त्यानंतर पोळपाटावरती एक ओलं स्वच्छ सुती कापड घ्या. त्याच्यावर थालीपीठाचा गोळा घ्या व ओल्या हाताने पाण्यामध्ये हात बुडवून थालीपीठ व्यवस्थित थापून घ्या. थालीपीठाला असे होल करून घ्या, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल. त्यानंतर ते कापड हळूच तव्यावरती उलटं टाकून घ्या व 2 मिनटं झाकण ठेवा, जेणेकरून कापड व्यवस्थित निघेल. परत 2 मिनटं झाकण ठेवून थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्या. थालीपीठ हे नेहमी मंद आचेवर भाजून घ्या, जेणेकरून ते आतपर्यंत भाजलं जाईल, कच्चं राहणार नाही. तयार आहे तुमचं खमंग खुसखुशीत थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही दही, चवळीची उसळ किंवा काळ्या घेवड्याची उसळ या कशाही सोबत खाऊ शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. थँक्यू.